जय शिवराय सर्वांना. रायगडावर गेल्यानंतर आपल्याला शिवसमाधीच्या समोर आपल्याला का पायरीवर दगड दिसतो. तर हा दगड काय आहे तुम्हाला माहिती आहे का? त्या मागला इतिहास. तर आजपर्यंत प्रत्येकानं ज्याच्या त्याच्या कामासाठी मोबदला मागितला, पण आपल्या इतिहासात जे घडलं ते पहिलं आणि शेवटचं. मोबदला म्हणून मागावं तर काय मागावं? एक पायरीवरचा दगड, ते पण आपल्या धन्याची पायधूळ जन्मभर लागण्यासाठी. स्वामीनिष्ठेचं उत्तम उदाहरण आपल्याला आजही रायगडावर गेल्यानंतरनं शिवसमाधीच्या समोरील पायरीवर हा दगड दिसतो. रायगड बांधून झाल्यानंतरनं महाराजांनी हिरोजींना विचारलं, हिरोजी निसंकोच मागा तुम्हाला काय पाहिजे. त्यावेळी हिरोजींनी मागितला तर हा पायरीवरचा दगड. म्हणजे त्यावेळी स्वामीनिष्ठा काय होती, महाराजांच्या प्रती निष्ठा ही काय होती, या निष्ठेच्या जोरावरच एवढं मोठं स्वराज्य उभं राहिलं होतं. त्या स्वराज्याचा आज आपण जो मोकळा श्वास घेतो आहे, हे निष्ठावंत या मावळ्यांच्यामुळेच. त्यामुळे त्यांचं स्मरण करणं आपल्याला गरजेचं असतं. रायगडावर गेल्यानंतरनं त्या पायरीशी नतमस्तक व्हायला विसरू नका. जय शिवराय, जय महाराज.